वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। सर्टिफिकेट तर मिळणारच, पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट्स मध्येच। कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत। ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस। ना शिक्षणाची अट ना वयाची अट। कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेसचे ट्रेनिंग देते। बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ IT सेक्टर। एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी। क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेससाठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी। ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग, आमराई रोड, महासत्ता चौक, इचलकरंजी। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान घोटाळ्याची चौकशी करा, अभिषेक पाटील। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान दर्जेदार शिक्षण देणारे स्वच्छ व सुंदर शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आले होते। मात्र कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेमध्ये घोटाळा झाला असून सदर योजनेच्या चौकशीची मागणी आम आदमी पार्टीचे अभिषेक पाटील यांनी शिक्षणाधिकारी कोल्हापूर प्राथमिक विभाग असून सदर मागणीचे पत्र प्राथमिक शिक्षण विभाग अधीक्षक विनय कोचरी यांना देण्यात आले। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत इचलकरंजी मनपा संचालित रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक 27 या शाळेला कोल्हापूर जिल्ह्यात अव्वल क्रमांक देण्यात आले। मात्र प्रत्यक्षात सदर अभियानात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप अभिषेक पाटील यांनी केला आहे। रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन या शाळेत राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने शाळेच्या इमारतीसाठी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्याची घोषणा जुलै 2023 मध्ये केली होती। मात्र 1 वर्ष उलटले तरी सदर निधी आला नाही। या व्यतिरिक्त रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक 27 ही शाळा सध्या बंद असलेल्या हुतात्मा अण्णा रामगोंडा पाटील शाळा व राजर्षी शाहू हायस्कूल या 2 शाळेत भरत असून सदर शाळेची इमारत दुरावस्थेत असून शाळेची अस्वच्छता, शाळेची भिंत कोसळलेली व परिसर अस्वच्छ असल्यामुळे नेमके या शाळेला कोणत्या आधारावर कोल्हापूर जिल्ह्यात अव्वल क्रमांक देण्यात आले हे संशयास्पद असून इचलकरंजी शहरात इतर अनेक शासकीय दर्जेदार शाळा असताना देखील दुरावस्थेत असलेल्या शाळेला अव्वल क्रमांक देण्यात आले। त्यामुळे सदर रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक 27 इचलकरंजी या शाळेची मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत झालेल्या निवड ही नियमबाह्य पद्धतीने झाली असून सदर योजनेतील राजकीय हस्तक्षेप व सदर अभियानाशी निगडीत सर्व घटकांशी चौकशी करून सदर घोटाळा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी अभिषेक पाटील, संतोष पवार, कुणाल बागडे, किरण ओव्हळ, अक्षय थोरे, राहुल मिनेकर आदी उपस्थित होते। काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान अंमलात आणले होते। त्या अंतर्गत या अभियानांतर्गत इचलकरंजी महापालिका संचलित रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक 27 या शाळेला कोल्हापूर जिल्ह्यात अव्वल क्रमांक देण्यात आले होते। मात्र सत्य परिस्थिती पाहता सदर शाळेची इमारतीची दुरावस्था झालेली असून सदर शाळेची भिंत पडलेली आहे। सदर शाळा व परिसरात कोणतीही स्वच्छता नसून पूर्णपणे कोणत्या आधारावरती सदर शाळेचे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत जिल्ह्यात अव्वल क्रमांक देण्यात आला हे संशयास्पद बाब असून या संदर्भात आज आम्ही शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग कोल्हापूर यांच्याकडे सदर योजनेअंतर्गत दिलेल्या क्रमांकाची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे व संबंधित ह्या घोटाळ्याचे संबंधितांवरती कारवाई करण्याची देखील मागणी केलेली आहे। वसुंधरा शक्ती न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।